टॉस जिंकलाच पहिलाच टॉस मोरणा क्रिकेट असोसिएशन या टीमनं आणि व्यासपीठावरती मोरणा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय बबनदादा वरांडे साहेब देखील आहेत. म्हणजे एका बाजूला बबनदादा वरांडे साहेब अध्यक्ष, दुसऱ्या बाजूला शिवा जाधव बॉस अध्यक्ष पाटण वॉरियर्स, दोन्ही अध्यक्षांची ही मात्र मॅच तुम्ही बघू शकता. पाटण वॉरियर्स हे टीमच्या कॅप्टन अर्थात अतुल दादा, वेलकम, त्यांचंही स्वागत. कराड 11 ग्रामीण सोबत आज ते खेळणारे सेकंड मॅच मध्ये. पहिली मॅच खूप महत्वाची. मोना क्रिकेट असोसिएशनचे सचिनजी पाटील साहेबांचे सचिव, त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो दादा, आपलंही मनापासून अधिक स्वागत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आज मोरणा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमचे सचिन दादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. विनंती करेन, मोरणा क्रिकेट असोसिएशन एक खेळाडू आहेत, अध्यक्ष आहेत स्वतःहून, सचिव आहेत स्वतःहून. काही नियम आहेत ते अंपायर्सला तुम्ही विचारून घ्या. नितीन दादा, मी विनंती करेल अमर, जे नियम आहेत ते खेळाडूंना सांगूनच आपण मॅचला सुरुवात करा. आणि चला, विनंती करेल, प्रेक्षक देखील आतुर झालेत या सामन्यासाठी, आजच्या दिवसासाठी. तर मॅचेसला लगेच सुरुवात करूयात. संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं शिवा जाधव बॉस यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊयात. त्यांच्या माध्यमातून चाललेलं कार्य हे असंच सातत्याने चालू, कारण की या व्यक्तीची धडपड ही पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महत्वाची, खेळाडूंना व्यासपीठ देणारी धडपड आहे. त्याची धडपड, त्याची मेहनत, त्याची जिद्द अशीच राहो. यामधून खऱ्या अर्थानं उदय होतोय तो पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा. आणि शिवा जाधव बॉस यांना खूप साऱ्या शुभेच्छा या तमाम खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं देऊयात. आणि आजच्या या दिवसाला आपण सुरुवात करूयात. आई जगदंबा, आई विठलाई देवी त्याच्या पाठीशी सातत्याने राहू. आई विठलाई देवीचा आशीर्वाद शिवा जाधव बॉसच्या पाठीशी सातत्याने राहू, या शुभेच्छा देऊन आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूयात. फुल केले ना तुम्ही, चांगला फुल थोडा वाढवला, बोलतो मग थोडाच वाढवला. तिथून डायरेक्ट आहे, इथं काय नाही, तिथून कमी कर मग डायरेक्ट मास्टर डायरेक्ट आहे. दुसऱ्यानं लाव. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत पाटण वॉरियर्स बी टीम कडून. शैलेश काळे, दुसऱ्या बाजूला बाबूराव पाटील, दोघे आपण पाहिले ते आयकॉन लेवलला
चेंडू अपकट सुरेख फटका थोडा बाहेर ठेवला स्क्वेअर कट आणि बॉस चषक 2025 चा येतोय. हॅपी बर्थडे शिवा जाधव बोलणारा पहिला षटकार. अप्रतिम दुसरा चेंडू त्या वेगानं टाकलाय. मी सुरुवातीला चर्चा केली की मजा नक्की येणार आहे. एका चेंडूवरती षटकाराला दुसऱ्या चेंडूवरती बंटीनं आपल्या वेगानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाटण वॉरियर्स या टीमच्या शैलेश काळेला. हाही चेंडू थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अंपायर सांगतात. व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. हाई चेंडू हॅलो 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 लॉफ केलाय चेंडू. हाई शॉटम जॅक केलाय. पाय तर घसरला डिप्स केले रिजनच्या खेळाडूचा. तो खाली पडला मात्र तोपर्यंत चेंडू जाऊन पोहोचतोय 6 धावांसाठी. षटकार. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 14 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला 3-4 म्हणजे शेवटचा एक चेंडू आता बाकी आहे. 5 चेंडूची 1 ओव्हर. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा एक धाव येते मात्र दुसऱ्या बाजूला बंटी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न स्लिप नाही ठेवलाय. त्याच्या बाजूने डिक्लेअर मध्ये 1 धाव. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या अगदी 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 16 धावसंख्या. मोरणा क्रिकेट असोसिएशन विपक्ष पाटण वॉरियर्स बी संघ. आणि टॉस नाणेफेकीचा जर विचार केला तर मोरणा क्रिकेट असोसिएशन वॉन दी टॉस. ओव्हर क्रमांक 1 जशी संपन्न झाली तशी आपण पाहिले तर तब्बल 16 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला हरीश मुन्ना क्रिकेट असोसिएशन कडून. ओहो हो या हरीशची गोलंदाजी अशीच आहे कारण की जेव्हा जेव्हा धावा अडवायचे, जेव्हा जेव्हा धावा थांबवायचे, जेव्हा जेव्हा गोलंदाजानं फलंदाजाला थांबवायचे तेव्हा तेव्हा हरीश मोरणा क्रिकेट असोसिएशन कडून गोलंदाजीसाठी दाखल होतो. गेले कित्येक वर्षाचा अनुभव या हरीशला. वेगाने चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जिथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जरूर धावून घेतल्या जात आहेत. टीमची टोटल 18. ही आपण पाहिलं तर अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो. 2 धावा मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. व्हाईट बॉल. धावा येत आहेत कुठेतरी आपण पाहिलं तर पाटण वॉरियर्स बी संघ थोडासा आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मोरणा क्रिकेट असोसिएशन एक कमबॅक करण्याचा प्रयत्न. आई चांगला चेंडू टाकला आणि त्या चेंडूला गरकन फिरवलंय. शिवा जाधव बॉस चषक 2025 चा. हॅपी बर्थडे शिवा बोलणारा आणखीन एक निघून जातोय षटकार. व्हॉट अ स्ट्रोक.
बाबूराव पाटीलच्या बॅट मधून हा फटका आला. ये बाबूराव का स्टाईल आहे आणि तो अशाच पद्धतीने उत्तर देतो सातत्यानं. हरीशला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करता तेव्हा तुम्ही चमकता. या मॅच मध्ये चमकावं लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू आहे, कॅचचा कॉल दिलाय आणि अखेरीस आपण पाहिलं तर निघून जाईल. 4 धावेसाठी येईल चौकार. 5 चेंडूचा खेळ झाला म्हणजे ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपला. तब्बल 31 धावा या स्कोर कार्ड वरती 31. खूप साऱ्या शुभेच्छा. शिवा बॉस एका बाजूला तुम्ही पाहताय सकाळपासून या स्पर्धेची मेहनत, चर्चा या स्पर्धेची गेला 1 आठवडा चालू आहे. आणखी शिवा जाधव बॉसची वाढदिवस तर शिवा चषक हा नेमका प्रत्येकाच्या भेटीला येतो आणि तब्बल 3 वर्ष ही परंपरा चालू आहे आणि आता 4व्या वर्षामध्ये आपण आलोय. हे 4थं वर्ष. गोलंदाजीसाठी दाखल होईल ओव्हर क्रमांक 3 मध्ये अख्खी. तोच हे अख्खी अशी गोली मारू. या मॅच मध्ये तसंच खेळावं लागेल. AK-47 अख्खीला या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करून दाखवावा लागेल. की जी 31 धाव संख्या आहे ती थांबवण्यासाठी अख्खीला आणलंय. बॅटीच्या टॉपीजला जरूर लागला, स्लिप नाहीये, विकेट कीपरला जावं लागतं. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे. 1 रन तुमने चुराया जो सनम. ही 1 धाव होती जी चिकी होती, चोरीची होती आणि याच एका धावेच्या प्रयत्नानं टीमची टोटल आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्लिप देखील ठेवलाय, विकेट कीपर समोर आणलाय, विकेट कीपरला अगदी क्लोज ठेवलंय. कुठेतरी दबाव टाकण्यासाठी षडयंत्र बदलले जात आहेत मोरणा क्रिकेट असोसिएशन कडून. शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न, पूल केलाय, डिप्स एक रिझन. खेळाडू वेगानं येईल, पहिली धाव तो वेगानं, त्याच वेगानं खेळाडू जातोय. त्याची फिटनेस पहा, वॉट अ थ्रो. आणि ही फिटनेस ठेवावी लागते, ही ते तुम्हाला सांभाळावं लागतं. एक पाऊल सांभाळून टाकावं लागतं. स्वतःचा बॅलन्स, स्वतःचा कंट्रोल या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागतं. सोपं नवं माय पावसाळी रबर क्रिकेट खेळणं. या सर्व गोष्टी तुम्हाला अवगत हवेत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगानं जातोय, अप्रतिम फिल्डिंग. कारण की ज्या पद्धतीने बंटी चेंडू पर्यंत आला, एक हात स्ट्रेच केला, चेंडू गॅदर केल्यानंतर फेकी केली, धाव फक्त कंप्लीट केली आहे. एक सिंगल. 34 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 बाकी आहेत. एका बाजूला बाबूराव पाटील, दुसऱ्या बाजूला शैलेश काळे. ही जोडी पाटण वॉरियर्स बी संघाची. पाटण वॉरियर्स मध्ये ए आणि बी हे जे खेळाडू आहेत ते जास्त प्रमाणामध्ये खेळाडू आहेत, त्यामुळे 2 संघ बनले गेलेत. कारण की ए संघामध्ये देखील त्याच तोलाचे खेळाडू, ब संघामध्ये देखील त्याच तोलाचे खेळाडू आणि अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये 2 संघ खेळताना दिसत आहेत. गती परिवर्तन फसवलं आणि आता मोरणा क्रिकेट असोसिएशन कडून टाळ्या वाजल्या. कारण की हा जो चेंडू होता तो काहीतरी वेगळा होता, गती परिवर्तन होता. चेंडूच्या डोक्यावरून थोडीशी जादूची बोट फिरवली. अब मार्के दिखा आणि असाच बोलला असेल गोलंदाज मनातल्या मनात, अब मार्के दिखा. 4 चेंडूचा खेळ झालाय, 1 to go. हा कमबॅक हवा आहे, ही चुरस हवी आहे, ही लढाई हवी आहे, ही हमरी तुमरी हवी आहे, याशिवाय मजा नाहीये भाऊ. अख्खीना एक चांगला चेंडू हाताळला. तुम्ही वेगानं चेंडू टाकता त्यापेक्षा कमी गतीनं अचूक टप्प्यावरती टाकणं महत्वाचं. कमी गतीचा चेंडू हाही फसवलाय. अब मार्के दिखा. अक्कीची गोलंदाजी ते समाप्त होते. शेवटचे 2 चेंडू डॉट आलेत. 3 ओव्हरची आतापर्यंत सांगता झाले. 34 धावा, 34. निलेश चांगल्या ओव्हर धावा थांबवल्यात. ओव्हरला 5च बॉल आहेत. आता सवय लागेल सगळ्यांना हळूहळू. या ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये आपण 5च बॉल टाकतोय. एक देवाचा. 3 ओव्हरची मॅच झाली. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा दिलेत. अख्खीला ज्या गोलंदाजीसाठी बाहेर काढलं, अख्खीनं ते काम केलं. म्हणजे जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं तिथं उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. हो ठीक आहे, पण उत्तर म्हणून नाही तर ते उठून दिसायचं असतं. तो अख्खी उठून दिसला. थांबवल्या त्यानं धावा अक्षरशः. चांगला कमबॅक केलाय मोरणा क्रिकेट असोसिएशननं. पाटण वॉरियर्स ब संघ दोन्ही टीमचे, दोन्ही असोसिएशनचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावरती. एक शिवा जाधव बॉस ज्यांचा वाढदिवस, बॉस चषक. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बबनदादा बरांडे साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत. सचिव सचिनदादा पाटील साहेब मोरणा क्रिकेट असोसिएशनचे उपस्थित आहेत. आज सगळे अध्यक्ष, संस्थापक, सचिव या सर्वांची गाठभेट आज होईल आणि निमित्त आहे बॉस चषक 2025. त्यानं बापू गोलंदाजीसाठी दाखल झाला.
शिवाजी तो बॉसनं व्हॉट्सअपला थँक्यू बोलायला एक माणूस ठेवणार आहे, कारण की जे थँक्यू धन्यवाद आणि फोन उचलायला, कारण की वाढदिवसाचा त्रास काय असतो हा त्याला माहिती आहे. गती कमी परिवर्तन, थोडस आपण पहिला लेग स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल येईल, एक्स्ट्रा धाव. बापूला गोलंदाजीसाठी बाहेर आणलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पहिलाच वाईट आला. थोडस आपण पाहिलं तर कानमंत्र जरूर दिला. मिड विकेटचा खेळाडू चेंडूपर्यंत जात असताना हाही चेंडू वेगवान टाकलाय, हाही वेगवान, वाईट +1. कारण की या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या डोकीडोकी, कारण की ओव्हर क्रमांक 3 ऑलरेडी 3च धावा दिलेत भाऊ, आणि या शून्य चेंडू मध्ये 3 धावा दिलेत, म्हणजे जी मागची ओव्हर आहे ती कव्हर केली आता गोलंदाजानं. शून्य चेंडू मध्ये तब्बल 3 धावा. पाटण वॉरियर्सची संपूर्ण टीम आलेली आहे, त्यांचं स्वागत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, जी मी म्हणेल की अक्की नंतर जी गोलंदाजी ती बदलली, म्हणजे अक्कीने स्लोअर वन आणले आणि त्यानंतर गोलंदाजांना काहीतरी शिकले, त्याच्यातून काहीतरी शोधलंय की या खेळपट्टीवरती जेवढा वेगानं चेंडू टाकाल तेवढाच वेगानं सीमारेषे बाहेर जाय, मात्र स्लोअर वन लेके आएगा तो बॅटर जरूर फसेगा. आणि हेच त्यांनी केलंय, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन. गती परिवर्तन, हाही चेंडू आपण पाहिलं तर बीट होतो, बॅटर डिक्लेअर मध्ये जायला एक धाव, डॉट येतोय. चांगली गोलंदाजी बापूची, डॉट बॉल म्हणजे डिक्लेअर मध्ये एक धाव. संघाची धाव संख्या 38 वरती जाऊन पोहोचली. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉपेजला कॅचचा कॉल दिलाय, अख्खी चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र वॉड स्टार्ट यार, काय प्रयत्न त्याचा राहिलाय. रिव्हर्स कॅच इज ऑलवेज डेंजर, रिव्हर्स कॅच इज नॉट इझी, मात्र हीच रिव्हर्स कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र धावा दिल्या जात आहेत. की या 4 धावा होत्या ज्या धावून कंप्लीट केलेत, जिथे 1 धाव 2 धावा सहज होत्या, तिथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा आल्या. मांग नाही देंगे तो हम छीन के लेंगे जरूर, असंच झालं. आणि या 4 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात. संघाची धाव संख्या थोडीशी पुढे जाते, 42 आकड्यावरती 42. वेलकम, अर्थातच हे नाव नाहीये, ब्रँड बनत गेलाय सध्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. अमित राजदादा चव्हाण यांचा मी मनापासून स्वागत करतो, ज्यांना कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं उभं केलं, सांभाळलं आणि आज खेळण्यासाठी त्यांना व्यासपीठ दिलं. आज राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी सर्वात मोठी स्पर्धा त्यांनी घेऊन आली घरोंद्याच्या मैदानामध्ये, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक मुख्य आयोजक म्हणून तो प्रत्येकाच्या नजरेसमोर आला, म्हणजे अमित राजदादा, त्यांचा मी स्वागत करतो. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ, 3 चेंडू झालेत. संघाची धाव संख्या 42. येस अंपायर, डिक्लेअर आहे का, म्हणजे किती धावा? अंपायर डिक्लेअर चेक करायचा का? ओके, तो डिक्लेअर कदाचित नाहीये, बघू. हो, अंपायरने सांगितलं उद्या सांगायचं ना डिक्लेअर चेक करा म्हणून. येस अंपायर नाहीये, डिक्लेअर नाहीये. की जी धावा आहेत त्या खूप महत्वाच्या राहिल्यात, सिंगल डबल्स 4 धावा. जो डिक्लेअर आहे ना निलेश सर, तो डिक्लेअर म्हणजे पूर्णपणे त्या झाडीमध्ये जातो चेंडू, तेव्हा तो डिक्लेअर, बिकॉज ऑफ तिथे लाईन नाहीये.
टीमची टोटल तब्बल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले पाटण वॉरियर्स बी संघ 50 या धावसंख्येवरती. 50चा आकडा आहे तो आतापर्यंत पूर्ण केलाय पाटण वॉरियर्स ब संघानं. ओव्हर क्रमांक 4चाही खेळ संपला. बापूची ओव्हर थोडीशी लांबट राहिली. बापूच्या ओव्हरमध्ये जास्त एक्स्ट्रा तुम्हाला बघायला दिसल्या. थोडेसे एक्स्ट्रा चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले गेले आणि त्यामुळे आपण पाहिलं तर धावा त्यानं खर्च केले 16 या 5 चेंडू मध्ये. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 50 वरती स्थिर आहे. आता जी शेवटची ओव्हर आहे तिथे टार्गेट बनवलं जाईल. कॅप्टन दीपक भाऊ ओव्हर क्रमांक 5 साठी दाखल झाला आणि जो कॅप्टन आहे तो शेवटच्या ओव्हर मध्ये का आला, कारण की इथे खरी मॅच बनणार आहे भाऊ. टार्गेट कुठे बनणार, शेवटच्या 5 चेंडूवरती टार्गेट बनणार. 5 चेंडू मध्ये जर 10 धावा आल्या 7चं टार्गेट तयार होईल. 5 चेंडू मध्ये 5च दिल्या 55चं टार्गेट आणि 5 ओव्हर मध्ये 55. या मैदानामध्ये रिलॅक्स आहे भाऊ. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा नाही, आज भरपूर थोडासा एक्स्ट्रा बघायला भेटला. जिथे बापूची ओव्हर थोडा एक्स्ट्रा. या विकेटला आपण पहिला आणखीन एक एक्स्ट्रा धाव. कॅप्टन स्वतःहून गोलंदाजीसाठी दाखल झाले. 2 व्हाईट बॉल आलेत. एक्स्ट्रा धावा 2 दिलेल्या आहेत. टॉस साठी तयार राहा कराड ग्रामीण 11 आणि पाटण वॉरियर्स ए संघ. यावेळी यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आहे खेळाडू. चेंडू गॅदर करेल. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. तब्बल 4 चेंडू बाकी आहेत. वेगळी मजा येते नितीन भाऊ जेव्हा आपण 5 चेंडूची ओव्हर खेळतो, 5 ओव्हर ठेवतो. लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला शैलेश काळेच्या बॅट मधून निघून जाईल. शिवाजी यादव बॉस चषक 2025 आणखीन एक देखना षटकार. चांगला फटका खेळला. एखाद्या बांधावरती उभं राहावा, हातामध्ये गोफन घ्यावी, गर्रकन गोफन फिरवावी, त्याच पद्धतीने हा फटका खेळून काढला. त्याच पद्धतीने हा फटका खेळून काढला. आणि जिथे जी धावसंख्या आपण पाहिली तर चमकली. जी धावसंख्या उभारी घेतली, ज्या धावसंख्येने आकार घेतलाय, ती धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावरती. 60 ऑन अ स्कोर कार्ड. एक मजबूत फिगर तुम्ही बोलू शकता. एक चांगला स्कोर. हाई चेंडू आपण पाहिला बाहेर राहिला. एक्स्ट्रा धावा 3 एक्स्ट्रा आले, त्यामध्ये एक षटकार आला. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर ही देखील ओव्हर महागडी ठरवली जाते. आणि शैलेश काळे ज्या पद्धतीने बॅटिंग केलं, बाबूराव पाटील आतापर्यंत विकेट पडली नाहीये. जी पार्टनरशिप आहे ती मजबूत राहिली. ओहो, व्हाईट +1 2 धावा आणखीन ऍड होतील, कारण की धावा येत आहेत. इसमें तेरा घाटा आहा मेरा कुछ नहीं जाता. आणि अशाच पद्धतीने सध्या या एक्स्ट्रा व्हाईट चालू आहेत, कारण की कुठेतरी धावा थांबवणं, टार्गेट थांबवणं. गती कमी, परिवर्तन, पुन्हा ओळखलं, पाहिलं, जज केलं, मागे फिरला, गर्रकन फिरवलं. काय बॅटिंग केली आहे शैलेश काळे. याच मैदानामध्ये त्यांना 75 धावांची नॉट आउटची इनिंग खेळली होती शैलेश काळे. 1 साइड बॅटिंग सध्या चालू आहे. आई लॉफ करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंगच्या टॉप पेजला जाईल डिक्लेअर मध्ये. अंपायर आताचा डिक्लेअर आहे का? सॉरी, थँक्यू. 70 धावा त्यामध्ये आणखीन ऍड कर. शैलेश काळे या मॅच मध्ये, या मैदानामध्ये अशाच पद्धतीने बॅटिंग करतो. अप्रतिम बॅटिंग. 46 धावांची अफलातून खेळी राहिले शैलेश काळेची. बाबूराव पाटीलनं 7 दिले त्याला. तब्बल 16 धावांची. वॉट बॅटिंग शैलेश काळे. 11 साठी खेळत असताना तब्बल आयकॉन लेवलला पोहोचलेला खेळाडू आणि आयकॉन लेवल पासून आजही तसाच खेळ राहिलेला शैलेश काळे, ज्यानं या मैदानामध्ये आतापर्यंत 70-75 धावांची इनिंग केली. या ओव्हरला तब्बल आतापर्यंत धावा खर्च झालेत 26 धावा या ओव्हरला तब्बल खर्च झालेत. शैलेश काळे वा, प्रत्येक मैदान गाजवतो. आणि या शैलेश काळेनं आणि बाबूराव पाटीलनं जी पार्टनरशिप आहे ती अगदी अप्रतिम पार्टनरशिप केली आहे. वा, 77 धावेंचं टार्गेट.
77 रन्स टू विन. 77 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. थँक्यू. लाईनअपचा नियम पाळला तर आणखीन बरं होईल. तालुक्याची एक शिस्त, तालुक्याचं नाव, त्यासाठी लाईनअप कुठेही नक्की करा जिथे जाल तिथे. थँक्यू सो मच. ही पहा मोरणा क्रिकेट असोसिएशनची शिस्त आहे लाईनअप या तालुक्याला, आणि ती शिस्त आज पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण गटामध्ये प्रत्येक खेळाडूंची दिसून येते. बॉस चषक 2025 सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. शिवाजी जाधव बॉसच्या वतीनं त्यांना धन्यवाद आम्ही बोलतो. चला, पाटण वॉरियर्स बी दाखल होईल मैदानामध्ये. 77 धावांचं टार्गेट त्यांनी या मॅच मध्ये दिलंय मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या समोर. मॅचला मजा येईल असं नाहीये. मोरणा क्रिकेट असोसिएशन कडे 80 धावा चेस करणारे बॅट्समॅन आहेत. ओ अब देखना है. टॉस. कराड 11 ग्रामीण आणि पाटण वॉरियर्स या दोन्ही कॅप्टन. करूया टॉस. चला चला गोडसे पाटण वॉरियर्स बी चला प्लीज. ते चुकून आलं. महत्वाची मॅच आहे. छापा कॉल पाटण वॉरियर्स आणि येस पाटण वॉरियर्स वन डी मॅच, वन डी टॉस. दादा काय बोलता? निर्णय काय अतुल दादा? येस, थँक्यू सो मच. येस, कराड 11 संपूर्ण ग्रामीण टीम आलेली आहे, त्यांचा मी स्वागत. आणि या कराड 11 ग्रामीण टीम ना आतापर्यंत आपण पाहिलं तर जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स दिला तो बेस्ट परफॉर्मन्स दिला. आणि आज एक वेगळी मजा आहे, कारण की हा जो परफॉर्मन्स आहे तो आज प्रत्येकाला बघायचा पाटण वॉरियर्स सोबत. कारण की या टीमनं जे खेळाडू तयार केलेत प्रत्येक बेस्ट परफॉर्मन्स तालुक्यातून देणार आज कराड ग्रामीण मध्ये. आणि या कराड ग्रामीण मधले खेळाडू हे आतापर्यंत आपण पाहिले तर एक एक गावाकडून बेस्ट परफॉर्मन्स करणारे उचललेत. आणि मला वाटतं एक पाटण वॉरियर्स कडे कमी खेळाडू आहेत का? ओके, जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी सर्कलच्या आतमध्येच उभा राहा. पाटण वॉरियर्स ब संघाकडे काही एक्स्ट्रा खेळाडू आहेत जे वॉरियर्स ए संघामधले, ते फक्त फिल्डिंगला उतरलेत. 4 खेळाडू कमी आहेत. सूरज पवार बॅटिंग साठी दाखल होईल आणि विकास बने. सुहास पवार आणि विकास बने ये रुकना जरूर, ये रुकेगे तो ठोकेगे, ये कभी नाही झुकेगे. आणि ज्या 77 धावा आहेत त्यासाठी या दोघांचं खेळणं महत्वाचं आहे. मोरणा क्रिकेट असोसिएशन. पाटण वॉरियर्सची बॉलिंग अटॅक बघायची की जी बॉलिंग अटॅक आहे ती कशा पद्धतीने चालू होते. की सचिनला कधी यूज करतायत, बाबूराव पाटील आणि शैलेश हे 3 जे गोलंदाज आहेत ते कधी यूज करतायत. कारण की बाबूराव पाटील आणि शैलेश काळे हे 2 गोलंदाज आहेत, ते कसे यूज केले जाणार आहेत.
सचिन दादा देसाई वेलकम. सचिन दादा वेलकम. रॉयल किंग्स 11 या टीमचे ओनर आहेत, जी पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळत असते. योगेश सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून खेळाडू सचिन वेगानं जातो, तोपर्यंत आहे सँडी, चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव विकास बने आणि सूरज पवार. आणि सूरज पवारनं जो ओपन केला, एक सिंगल धाव घेतली, विकासला स्ट्राईक दिली. महत्वाचे दोन्ही बॅटर. फटका चांगला आहे, टायमिंग आहे, प्रॉपर आहे, निघून जाईल. विकास बनेच्या बॅट मधून येईल 6 धावेसाठी. बॉस चषक 2025 चा षटकार. हिची सुरुवात झाली. पहिल्या इनिंगला पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या चेंडूवरती षटकार झाला. आहा, हम भी किसी से कम नहीं दोस्त. हिची मजा आहे. तुम शेर आहे, हम सबा शेर आहे, तुम बाहुबली, हम ग्रेट खली, खलीबली खलीबली करायला हीच तर मजा आहे. जेव्हा तालुका वाईज खेळतात तेव्हा कोण कोणाच कमी नसतं. बेस्ट ऑफ द बेस्ट मॅचेस बघायला भेटतात. दुसरा षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. बॅटिंग टॉपेजला कमबॅक चांगला राहिला गोलंदाजाचा, कारण की अगदी डोळ्याच्या समोरून वेगानं जाणाऱ्या चेंडूला बॅटची एक लीडिंग एज लागली आणि त्यानंतर डिक्लेअर मध्ये एक धाव. संघाची धाव तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटीच्या टॉपेजला नाहीये खेळाडू गल्ली रिजन मध्ये, चेंडू पडल्यानंतर जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि या एका धावेच्या मदतीने आता 9 या धावसंख्येवरती तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर तब्बल 4 झालेला आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर 4 बॉल झालेत. बॉल देव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 77 धावांचं टार्गेट आहे. 77. लॉफ केला जातोय, उचललाय. काय फटका आहे, ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, चेंडू अगदी लांब लचक ठोकलाय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. कारण की हा फलंदाज विकास बने, कारण की सूरज पवार आणि विकास बने जेव्हा जेव्हा खेळतात, जेव्हा जेव्हा ठोकतात तेव्हा तेव्हा मॅच घेऊन जातात आणि या दोघांना थांबवणं आता गरजेचं राहील पाटण वॉरियर्स साठी. व्हॉट अ बॅटिंग. 2 षटकार आलेत पहिल्या 5 चेंडू मध्येच. पहिला ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. ओव्हर क्रमांक 2 ही शैलेश काळेला आता बाहेर आणल्या गोलंदाजीसाठी. ज्या 15 धावा आहेत, ज्या पहिली ओव्हर आहे तिथे परफॉर्मन्स दिसून आला. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी टॉपेजला कॅच घेण्यासाठी कॉल दिलाय नो मॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत पडलाय खाली. अगदी आपण पाहतोय खेळाडू, एक वेगळी स्लाइड होती. हीच मजा आहे पावसाळी रबर क्रिकेटची. पावसाळी रबर क्रिकेट खेळणं सोपं नाहीये, सांभाळून खेळायचंय.
कारण की तुमच्या व्हिडिओ जर बनल्या तर तुम्ही रातोरात फेमस. टीमची टोटल अगदी 17. कारण की दुर्गेश गप बसलेला, त्याला नव्हतं खेळायचं, त्याला बोलले ये तुला फिल्डिंगला ठेवतो, आणि पहा काय झालंय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. मोरणा क्रिकेट असोसिएशन या मॅच मध्ये जो आवाज, जो कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला शैलेश काळेची ओव्हर यॉर्कर साठी ओळखली जाते. लॉफ केलाय, चेंडू वेगानं जरूर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर संतोष वेगानं जातो. पहिली धाव, दुसरीचा प्रयत्न, चेंडू हातात फेकलाय, आता दुसरी धाव, मात्र तोपर्यंत होतीये कंप्लीट. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, हरणाची गती, कमेंटमेंट ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये होता. मात्र ज्या वेगानं धावला त्याच वेगानं थ्रोही चांगला केला होता. एक दुसरी धाव घ्यावी लागते. सिंगल डबल वरती विश्वास ठेवावा लागतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 20. पुढून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय, उचललाय आणि अगदी निघून जातोय. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर येईल. धमाका षटकार. कारण की बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अगदी सूरज पवार, ज्या फलंदाजानं मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये आपले पॉवर दाखवले तो सूरज पवार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 24. 26 धावा, 26. 26 धाव संख्या जाऊन पोहोचले. यावेळी अगदी व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल पुढे जाईल 27 या आकड्यावरती. मेहनत करावी लागते भाऊ, फुकट काहीच भेटत नाही या जगात. उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. कमबॅक चांगला आहे, चांगला कमबॅक शैलेशचा. तो स्वतःहून फलंदाजाच्या जवळ जातोय, दुखापत झाली का त्याला विचारतोय. ही खेळाडू वृत्ती आहे जी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने शिकली आहे. या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळाडूंना अगदी खेळाडू वृत्ती आहे आणि याचा संदर्भ आम्हाला नेहमी येत असतो. 27 धावा. लॉफ केलाय, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, मिड विकेटला कॅचचा कॉल दिलाय. कॅच साठी सचिन कडून चुकी होताना आम्ही नाही पाहिलंय. अप्रतिम कॅच आणि विकेटचं पतन. शैलेश काळेच्या खात्यामध्ये विकेट राहिली आहे. 5 चेंडूची. किरण दादा वेलकम. मानायनगरचा हुकमी एका अर्थातच नियोजनाचा बादशाह. मागील आठवड्यामध्ये जे नियोजन झालं, सगळ्या संघांना 32 संघांना जेवणाची व्यवस्था या संपूर्ण आयोजकांनी केली. त्याच्या मागचा सूत्रधार म्हणजे किरण दादा शेलार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. बाबूराव पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय. कारण की अक्षय जर विचार केला तर येणारे 15 चेंडू आहेत आणि तब्बल 50 धावेची गरज आहे भाऊ. प्रकाश बॅटिंग साठी एक हात तर निसटला त्याचा. तदनंतर आपण पाहिले तर एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जागा सोडली तर दुसरी धाव डेंजर मध्ये राहू शकते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रिक्स घेतली जाते भाऊ, आता थोडीशी रिक्स घेतली जाते. मॅच बनताय रिक्स से, आशिक बनताय रिक्स से, आणि त्याच पद्धतीने सध्या होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 29 या धाव संख्येवरती. फुलटॉस चेंडू बॅटच्या अगदी पॅडच्या मधून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. वेग होता या चेंडू मागे, गती होती या चेंडू मागे. धाकधूक आहे. पाटण वॉरियर्सची मॅच कडे लक्ष आहे, मोरणा क्रिकेट असोसिएशनचं मॅच कडे लक्ष आहे. कारण की ही मॅच नक्की जिंकणार कोण? अतुल दादा तुम्ही टॉस जिंकल्यानंतर निर्णय द्या भाऊ प्लीज. बॉलिंगचा अमित दादा, बॉलिंगचा निर्णय पाटण वॉरियर्स टीमचा. येस. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. कॅच पकडली, आणखीन एक विकेटचं पतन. बॉलिंग अटॅक आहे, ते कमबॅक केलाय बॉलिंग अटॅक साठी. आपण पाहिले तर चांगला कमबॅक झाला. कारण की शैलेश काळेनं विकेट घेतली, बाबूराव पाटील आला. आणि हे जे 2 गोलंदाज आहे ते 2 गोलंदाज महत्वाचे.
आणि बाबूराव पाटील हा लकी चॅम्प म्हटलं जातं. जो ज्या संघामधून खेळतो तिथे थोडस आपण पाहिलं तर लक फॅक्टर, पण लक फॅक्टर प्रत्येक जण घेऊन येतो. वैभव दाखल झालाय. कारण की विकास बने आणि सूरज पवार जी पहिली भक्कम पेअर आहे ती मागे आले. आता जबाबदारी घ्यावी लागेल. ओहो, चांगला चेंडू पडल्यानंतर राईज झाला, पडल्यानंतर उसळी घेतोय. सूरज पवार मैदानामध्ये बॅटिंग साठी असतं तर मॅच असती, पण सूरज पवारची जागा आता भरून काढायची. अकेला खिलाडी मॅच कब तक जीता के देगा. थोडी जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचची. ज्या विकेट्स आहेत त्या पडायला सुरुवात झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की सूरज पवार आणि विकास बने मॅच घेऊन जात आहेत की काय, मात्र जिथे विकेट आल्या तिथे मॅच पकडली. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. तब्बल ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर 3 झालेला, म्हणजे येणारे तब्बल आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 10-47. शेवटचे जे 2 बॉलर आहेत ते कोण ठरवणार आहेत? शेवटचे 2 गोलंदाज कोण? कारण की मेन मुद्दा आहे की गोलंदाज ठरवले जाणार आहेत आणि जे खेळाडू आतमध्ये गेलेत ते पाटण वॉरियर्स ए संघाकडून नंतर खेळणार आहेत, म्हणजे ते गोलंदाजी करू शकत नाही. आणि त्याने जर गोलंदाजी केली की समजा शैलेश काळेनं एक खेळाडू फोडला, म्हणजे हा विषय, म्हणजे फोडाफोडी आतमध्ये होऊ शकते. आणि खरंच सचिन गोलंदाजीसाठी आला. हिमेश दाखल झाला. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, पंच केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. काय ताकद आहे या बापूकडं. कारण की या बापूनं आतापर्यंत मॅच मध्ये जेव्हा जेव्हा पराभवाचे ढग दिसले तेव्हा तेव्हा बापू चमकलाय, आणि बापू जेव्हा जेव्हा चमकलाय तेव्हा तेव्हा तो मॅच घेऊन आलाय. आणि आता टीम बोलत असेल बापू आणखीन एक येऊ देत. मोरणा क्रिकेट असोसिएशन साठी खेळणारा हा बापू ऍज अ गोलंदाज, ऍज अ परफेक्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातो. आज बघायचं या बापूनं पुन्हा एकदा आत्मविश्वास दिलाय. बिगिट फटका चांगला आहे, हाही वेगानं जाईल. डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे, थांबला. एक सिंगल धाव. बापू स्ट्राईक वरती येईल. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. आरामामध्ये या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल 38 वरती जाईल. 8 चेंडू, तब्बल 39 धावांची आता गरज. भाऊ मॅच बनवू शकते, मॅच बनवणार हवा. कारण की ही ती मॅच आहे जिथे या ओव्हर मध्ये आणखीन 1-2 षटकार बनली मॅच. सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. अधून मधून धावा ही एक्स्ट्रा भेटणार आहेत. मॅच कोण सोडतो? जो मैदानामध्ये लढण्यासाठी तयार नसतो, जो मनामध्ये कधी हारत नाही, तो मॅच मध्ये कधीच हारताना पाहिला जाय. जो मनामध्ये नेहमी जिंकतो तो मॅच मध्ये नेहमी लढतो. बिगिट करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये. पुन्हा एक धाव. आताही दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. राज कळंत्रे आहे, सँडी आहे. चेंडू गॅदर करून फेकलाय त्यानं. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 41-41. हाही सोडून दिलाय. चांगला चेंडू हातालाय. कोणतीही हालचाल नाही. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून टाकलेला हा चेंडू होता. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे. 41 धावा. निलेश जेव्हा ओव्हर क्रमांक 4 संपले होते तेव्हा 50 धावा होत्या. शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या 26 धावा आहेत त्या आलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. लॉफ्ट आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बापून आणखीन एक ठोकलाय षटकार. शिवाजी जाधव बॉस यांच्या बॉस चषक 2025 चा आणखीन एक बहारदार षटकार. मॅच बनवली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 47 या आकड्यावरती.
मसल पॉवर आहे. ही पहा रिप्ले. नाही, हा जो रिप्ले आहे अप्रतिम आहे. कारण की याच खेळाडूनं आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना मोठे मोठे गार केलेत गंमत मध्ये. हिम्मत आहे या खेळाडूमध्ये. 6 चेंडू 30, 5 चेंडू 30. निलेश सर, शेवटचे जे 5 चेंडू आहेत त्याच्यामध्ये 26 धावा आल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि त्या 26 धावांची चर्चा आता राहिली. कारण की 4 ओव्हर झाल्या होत्या तेव्हा 50 होत्या आणि कॅप्टन तेव्हा गोलंदाजीसाठी होता शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिलाच यॉर्कर दांडीगुल विकेटचं पतन. 4 चेंडू मध्ये आता हव्यात तब्बल 30 धावा. चार 30. अजय शिंदे बॅटिंग साठी दाखल होईल. मल्हार गोलंदाजीसाठी. लफकण्याचा प्रयत्न, हाई बॅटीच्या टॉपेजला. बॉलिंग अटॅक चांगली काढली. सुरुवातीला असं वाटलं सचिन दादा बॉलर कमी आहेत असं वाटलं, पण बॉलिंग अटॅक चांगला निघाला. बेस चांगला झाला. गती परिवर्तन, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव जरूर येईल. यानंतरची मॅच कराड 11 ग्रामीण विपक्ष पाटण वॉरियर्स अशी मॅच यानंतरची खेळली जाणार आहे. ती देखील महत्वाची मॅच. आई सोडून दिला व्हाईट बॉल. मल्हार करना क्या चाहता है असाच प्रश्न विचारतील. भाई तू चाहता क्या है. जे 3 चेंडू 27 ची गरज आहे तिथे एक्स्ट्रा धावा. आणि सध्या आपण पाहिलं तर बापू सध्या स्ट्राईक वरती, कारण की कधी काही होऊ शकतं. लफकण्याचा प्रयत्न जरूर आहे खेळाडू. चेंडू गॅदर करेपर्यंत अगदी पडतोय आणि कदाचित 4 धावेसाठी निघून जातोय. मॅच तुमच्या माहितीसाठी आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावेची गरज. 2 चेंडू 23. हाई चेंडू आपण पाहिलं तर यॉर्कर स्वरूपाने मल्हारनं देखील चांगली कमबॅक केला. हे जे खेळाडू आहेत, मल्हार असेल इतर सगळे जे खेळाडू आहेत, ते जे गोलंदाज आहेत ते 1 गाव 11 क्रिकेट खेळलेत आणि हे खेळाडू तयार होत आहेत पाटण वॉरियर्स ब संघ. सर बॅटीनं बापूनं आज खऱ्या अर्थानं स्वतःचा खेळ दाखवला. वा बापू, अप्रतिम बॅटिंग. कारण की मॅच जरी पराभूत झाले असतील मोरणा क्रिकेट असोसिएशन, पण बापूचा खेळ हा लक्षात राहील. बापूची गोलंदाजी लक्षात राहील. त्याचबरोबर अक्कीची गोलंदाजी लक्षात राहील, ज्यानं 3 धावा दिल्या. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला परफॉर्मन्स. शैलेश काळे, बाबूराव पाटील, संपूर्ण टीमचे एफर्ट्स दिसून आले. पाटण वॉरियर्स ब संघ, थँक्यू सो मच. बॉस, ज्यांचा आज वाढदिवस आहे, मी विनंती करेल शिवाजी यादव बॉस आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शिवाजी यादव बॉस आपल्या शुभ हस्ते मोरणा क्रिकेट असोसिएशनचे